नमस्कार मंडळी, दिवाळी फराळामधील आपला चौथा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. भरपूर लेयर्स आपल्या या शंकरपाळीला इथे पडलेले आहे, तुम्ही पाहाल. सर्वात प्रथम आपल्याला 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. मोठी साखर घेतली तरी चालेल. ज्या वाटीने पिठी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने 1 वाटी दूध घ्यायचे आहे. हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी घरचे साजूक तूप मी येथे घेतलेले आहे. हे तिन्ही पदार्थ गॅसवरती 5 मिनिट आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहे. तिन्ही घटक समप्रमाणात घेऊन छान एकजीव करून घ्यायचे आहे. शंकरपाळी बनवताना जर तुम्ही हे जे पदार्थ आहेत, हे तिन्ही पदार्थ जर समप्रमाणात घेतली तर तुमची शंकरपाळी छान खुसखुशीत होते, जिभेवर टाकताच विरघळते. तूप, साखर आणि दूध हे 3च घटक आपण येथे वापरलेले आहे. आता हे मिश्रण एका परातीमध्ये टाकून घेऊ. मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला यामध्ये मैदा ॲड करायचा आहे. जास्त गरम असताना यामध्ये हात घालायचा नाही, नाहीतर हात भाजण्याची शक्यता असते. आता साधारण 3 वाट्या आपले हे मिश्रण होते. येथे मला जवळजवळ 4-4.5 वाट्या मैदा लागलेला आहे. त्याच वाटीने मी मोजून घेतलेला आहे. आणि जेवढा यामध्ये मैदा बसेल तेवढा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे. हे पहा, कोमट असतानाच मी हे मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे. आणि यामध्ये आपण पाणी वगैरे कशाचाही वापर केलेला नाही. चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. हवं तर दूध नसेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, परंतु दुधामुळे जी चव येते शंकरपाळीला ती पाण्याने येणार नाही. त्यामुळे या पद्धतीने आपण येथे दूधच वापरलेले आहे. आणि सर्व घटक आपल्याला हे व्यवस्थित मैदा टाकल्यानंतर पुन्हा हलकेसे मळून घ्यायचे आहे. जास्त जोर लावण्याची गरज नाही. चपातीची कणिक जशी मळतो तितके प्रेस करण्याची गरज नाही. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहाल, जास्त घट्टही नाही व पातळही नाही, मीडियम आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे. आणि हलक्याच्या हाताने हे पहा, या पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे. तूप, साखर आणि दूध हे प्रमाण जर सम घेतले तर शंकरपाळीला लेयर्स फार छान पडतात. हे पहा, या पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे. जास्त घट्टही नाही व पातळही नाही, मीडियम असं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे. आणि हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचे आहे. हा गोळा आपल्याला आता अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तुम्ही जर लगेच शंकरपाळी केली तर लेयर्स चांगले पडणार नाही आणि शंकरपाळी खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे पीठ छान भिजून घ्यायचे आहे. अर्धा तासापेक्षा जास्त ठेवलं तर अतिउत्तम. थोडासा पोर्शन घेऊन आपण चपाती जशी लाटतो, पुरीच्या थिकनेसची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे. ही लाटी लाटताना थोडी भारताचा नकाशा झाला तरी चालतो, कारण आपल्याला हे शंकरपाळ्या स्क्वेअर शेपमधून कट करून घ्यायचे आहे. त्यामुळे थोडे वाकडे तिकडे झाली तरी चालते. हे पहा, या पद्धतीने साईडचा भाग मी काढून घेतलेला आहे. आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार येथे शेप देऊन घ्यायचा आहे. आता माझ्या तर एवढ्या परफेक्ट शेप येत नाही. हे पहा तुम्ही, असं साधा सिंपल आपण येते जसा जमेल तसा मी येते शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहे. शंकरपाळीचा थिकनेस पुरीप्रमाणे ठेवलेला आहे. जास्त जाडी नाही, पातळ नाही. आणि जरा शंकरपाळी थोडी जाड असली तर छान फुगते. येथे तेलही आपले छान तापलेले आहे. थोडासा पोर्शन त्यामध्ये टाकून पाहिलेला आहे. तेल एकदम परफेक्ट तापलेले आहे. आता मिडियम हीटवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे. जास्त स्लो गॅस जर तुम्ही ठेवला तर शंकरपाळी जास्त ऑइली होण्याची शक्यता असते. आणि जास्त फुल ठेवला तर ती आतमध्ये कच्ची राहते आणि वरचा भाग त्याचा करपला जातो. त्यामुळे व्यवस्थित शंकरपाळी तळली जात नाही. आता स्पृहाही येते मला मदत करत आहे, कारण तिचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी आहे. तिचे स्पूनच्या साह्याने वाकडे तिकडे कापतीने केलेले आहे, पण जमतंय. शंकरपाळी तळताना सुरुवातीला आपल्याला शंकरपाळी कढईमध्ये जरा कच्ची दिसते, परंतु काढेपर्यंत तिचा आकार पूर्ण बदललेला असतो. हे पहा, या पद्धतीने शंकरपाळी आपण इथे तळून घेतलेली आहे. ती टिश्यूवरती काढून घ्यायची आहे, जेणेकरून तेल त्याला छान शोषले जाते. शंकरपाळी तळताना
पहिल्यांदा मी जी शंकरपाळी तळली ती जरा गॅपने हलवत राहिले, परंतु आता ही जी शंकरपाळी तळलेली आहे ही तळताना मी कंटिन्यू शंकरपाळी हलवत होते. तर तुम्ही पाहाल पहिल्या शंकरपाळीपेक्षा ह्या शंकरपाळीला लेयर्स चांगले आलेले आहे. म्हणजे इथे एक ट्रिक आपल्या अजून लक्षात आलेली आहे की कंटिन्यू जर आपण शंकरपाळी हलवत राहिलो तर लेयर्स खूप छान पडतात. आणि हे पहा, अशा पद्धतीने इथे आपले शंकरपाळी तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट अशी शंकरपाळी तयार झालेली आहे. लाटी लाटताना सुद्धा ती फाकत नाही, एकदम मस्त अशी लाटीही छान लाटली जाते आणि कटही छान होते. आपण लाटताना तेलाचा वगैरे किंवा तुपाचा वापर बिलकुलही केला नव्हता, म्हणजे पीठ पोळपटाला चिटकत नाही. म्हणजे आपलं येथे शंकरपाळीचे मिश्रण एकदम व्यवस्थित झालेले होते आणि त्यामुळे शंकरपाळी तुम्ही पाहाल एकदम छान तयार झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरपूर टिप्स मी येथे सांगितलेले आहे आणि त्यामुळे ह्या टिप्स लक्षात घेऊन जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर हे पहा, या पद्धतीने एकदम खुसखुशीत अशी सहज जिभेवर विरघळली जाईल अशी येथे मस्त अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे. केवळ 4 साहित्यामध्येच एकदम मस्त भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी आपण इथे तयार केलेली आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आवडला असेल तर शेअरही करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सिंपल रेसिपीसोबत. धन्यवाद.